कि 2024 समाप्त होने के पहले हिंदुस्तान का रोड इंफ्रास्ट्रक्चर अमेरिका के बराबर होगा। ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे मनमाड येवला राज्यमार्गावरती भीषण अपघात झालेला आहे। यात 5 जणांचा मृत्यू झालाय। तर खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच वेळी 5 वाहनांचा अपघात झालाय। सुदैवाने या जीवितहानी झालेली नाही। मेन जो हायवे आहे त्यांनी ते व्यवस्थित करावं। स्वतःच्या कामाला प्रामाणिक राहून लोकांचा जीव जातो म्हणजे त्या लोकांचा तुम्हाला तळतळाट लागणारच आहे ना। आणि सरकार मग सरकार काय करतं ते कळत नाही। महागाई काय तारच वाढली, रोज 5-50 लोक मेली। आता रोड आहे ना कुठंच नाही नगर जिल्ह्यात। आता हा रस्ता आहे, हा वास्तविक पाहता याला नॅशनल हायवे म्हणून संबोधलं जातं। ह्या रस्त्याला कंप्लीट एक फुटावर असे कमरेपर्यंत खड्डे झाले म्हणलं तरी चालेल, वावगं ठरणार नाही। या डबक्यामध्ये जर या खड्ड्यामध्ये जर पाणी साचलं तर मला तर कदाचित असं वाटतं माणूस फक्त मुंडक्यापर्यंतच दिसतोय। ते बायकोचा नवरा जर गेला तर त्याचा संसार उघड्यावर पडण्याची ही वेळ आलेली आहे। म्हणजे हे फक्त बोंबलतायत का हेल्मेट वापरा, हेल्मेट काय उपयोग आहे त्या हेल्मेटचा? हेल्मेट वापरून सुद्धा वाचणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी होऊन बसलेली। हर रास्ता किसी न किसी मंजिल तक ले जाता है, पर कुछ रास्ते कहीं पहुंचने से पहले ही लोगों को रोक देते हैं। ये कहानी है एक ऐसे ही रास्ते की। कहते हैं यहाँ मौत अक्सर रोज गुजरती है, बिना ब्रेक, बिना आवाज के। ये सड़क सिर्फ मिट्टी और सीमेंट से नहीं बनी, ये एक कश्ती है जो लोगों को रोज निकाल रही है। पर जब कश्ती में सुराख हो तो वो 2 रास्ते खोलती है, एक जो तुम्हें जीवन की ओर ले जाता है और दूसरा तुम्हें कब्रिस्तान की दफ्तर तक भेज देता है। Presenting Nagar Manmad Highway, or should we call it the road of death? जिंदगी में आप कभी ना कभी इस रोड से गुजरे होंगे। ये रोड जोड़ता है भारत के दूसरे सबसे बड़े धार्मिक स्थल शिरडी और शनि शिंगणापुर को, जहां श्रद्धालु हर साल बड़ी संख्या में आते हैं। ये डॉक्यूमेंट्री बनाने के पीछे हमारा लक्ष्य क्या है? हमारा लक्ष्य यही है कि ये डॉक्यूमेंट्री उस इंसान तक जाए, उस सिस्टम तक जाए, उस सरकार तक जाए जिनको इसकी दखल लेने की जरूरत है। भारत की सड़कों पर हर साल वो कहानियां लिखी जाती हैं जिन्हें हम हेडलाइंस और डेटा के नाम से पढ़ते हैं, पर जिन्होंने अपना सब कुछ खोया, उन लोगों की जिंदगी, उनके अपने घर वाले, उनका दर्द, उनको हम अनकहे रहने देते हैं। आमच्या मुलांच्या याच्यावरचं छत्र हरवलंय आजोबांचं, असं अजून कुणाचे हरवू नये। कारण हा काळ असा होता की आमच्या मुलांना आता गरज होती त्यांची, कारण आजोबा नातवाचे जे बॉन्डिंग आहे ना ते इतर कोणाच्यातच नसतं। ती गरज होती त्यांना। सरकारने असे अजून कितीतरी असे, आज आमच्या घरात ही गोष्ट घडलीये, पण अशी कितीतरी आजोबा आहेत, कितीतरी वडील आहेत, कितीतरी मुलं आहेत की ती बाहेर गेलेत आणि परत आलेच नाही त्या रस्त्यावर। तो रस्ता असा मृत्यूचा सापळा बनलाय की तिथं जायची सुद्धा भीती वाटते। मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते की पाठवावं की नाही, येईपर्यंत काळजी वाटते। सरकारने याची दखल घेतली पाहिजे या रस्त्याची। का हा प्रॉब्लेम येतोय? सगळे रस्ते चांगले होतात, मग एवढाच रस्ता का बरं असा आहे? मेन जो हायवे आहे त्याचं ज्याच्याकडून आता आम्हाला माहित नाही कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांनी ते व्यवस्थित करावं। स्वतःच्या कामाला प्रामाणिक राहून लोकांचा जीव जातो म्हणजे त्या लोकांचा तुम्हाला तळतळाट लागणारच आहे ना। आज आमचं त्याचं नव्हतं झालं, एका क्षणात आमचं घर उद्ध्वस्त झालंय।
म्हणजे रोडचं जे काम व्हायला पाहिजे ते अजूनही झाले नाही. त्यांनी आपण रास्ता रोको वगैरे केला की प्रशासनाला जाग येण्यासाठी की, आणि त्याच पिरियडमध्ये 8 दिवसात जवळजवळ 10 ऍक्सिडेंटमध्ये मयत झाले, मुलं असतील किंवा काही वृद्ध असतील. तरी पण प्रशासन रोडचं काम अजूनही केलं नाही. समृद्धीसारखा महामार्ग हा एवढा मोठं बजेट असून सुद्धा तो 2 वर्षात पूर्ण होतोय. आणि नगर मनमाड हायवे हा फक्त 80 किलोमीटरचा आहे आणि गेली 15 वर्षापासून काम चालू आहे. कंत्राटदार येतात, थोडं काम करतात, परत निघून जातात. हे असं का? याला सरकार जबाबदार आहे. कितीतरी स्वप्न अपूर्ण राहिलेत मॅडम. त्यांनी 3 पुस्तकं लिहिलेत, 4थं पुस्तक पूर्ण झालं, त्याचं प्रकाशन होतं. त्यांचे किती स्वप्न असतील त्याच्यात. वर्षभर झाले मी इथं जॉब करते, पण हा जो रस्ता आहे, हा रस्ता म्हणजे एक मौत का कुवा आपण असं म्हणू शकतो. इतके खड्डे आहेत का या खड्ड्यांमध्ये जर एखादी गाडी स्लिप झाली, मागून जर एखादी मोठी गाडी फास्ट येत असते, बाईकवाला माणूस डायरेक्ट खाली जातो. असे इथं 1 डे 2-2, 3-3 ऍक्सिडेंट होतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. याच्यासाठी आमची फक्त विनंती एवढीच आहे गव्हर्नमेंटला की यांनी हा रस्ता लवकरात लवकर नीट करावा. कारण सगळ्यात जास्त भयानक रस्त्याची परिस्थिती असेल तर नगर मनमाड हायवे. आमचा जीव धोक्यात घालून आम्ही रोज इथं जर्नी करतो, रोज अपडाऊन करतो. ह्या नगर मनमाड हायवेवर काही इतके भयानक ऍक्सिडेंट झालेत की लहान लहान मुलं असलेले व्यक्ती इथं जागेवर गेलेले, त्यांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. जो काय रस्ता अपघात झाला, जो खड्डा होता, ते पावसाचे दिवस होते आणि खड्ड्यामध्ये गाडी आदळल्यामुळे त्या पडल्यावर त्यांच्या डोक्याला मार लागला, कमरेला मार लागला, एक मांडी फ्रॅक्चर झाली आणि त्यांची तब्येत अतिशय वीक होती. आणि त्या अनुषंगानं त्यांना ते दुःख सहन नाही झालं. त्या ऍक्सिडेंटमुळे त्या गतप्राण झाल्या, त्या वारल्या. त्यांचं अख्खं कुटुंब ती एक माऊली गेल्याने उद्ध्वस्त झालं. त्यांच्यानंतर त्यांचं अख्खं कुटुंब आज दुःखामध्ये गेलेलं आहे. त्यांना कुठल्या प्रकारचा सहारा नाही. तहसीलदारने यायला पाहिजे होतं, पोलीस प्रशासनाने यायला पाहिजे होतं, कलेक्टरने, रोड अपघात वाल्याने, सार्वजनिक बांधकाम विभाग काहीच आम्हाला. मॅडम आमचे पैसे गेले, आम्ही किती अल्पाटे घातले, सगळे मोठे मोठे लोक येऊन गेले, पण काहीच झालं नाही. तर त्याचा अपघाती मृत्यू हा रस्ता अहिल्यानगर मनमाड रोड हा नादुरुस्त आणि अतिशय खराब असल्यामुळे मोठमोठे साधनं, 4 चाकी ट्रक वगैरे मोठमोठ्या साधनं हे इतरत्र गाड्या घालून छोट्या गाडीवाल्यांना, 2 व्हीलरवाले, 3 व्हीलरवाले यांच्यासाठी जास्त त्रासदायक ठरतात. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये 400 पेक्षा जास्त अपघाती मृत्यू होऊन त्याचा कुठलाही प्रकारचा अजूनपर्यंत प्रशासनाने किंवा सरकारने अजूनपर्यंत कुठलाही याचा विचार केला नाही. तर त्याच्यामध्येच ते बोर्डाचे पेपरचे फॉर्म वगैरे भरण्यासाठी जात असताना त्याचा अपघात झाला आणि तो मृत्यूमुखी पडला. शिंगणापूर फाट्याच्या अर्धा 500 मीटर अगोदर एक अपघात झाला खड्ड्यामुळे, नगर मनमाड हायवेमुळे अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याची परिस्थिती अशी होती की आम्हाला कळाल्यानंतर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचतो. तर एक अँब्युलन्स मध्ये घेऊन गेलेले होते काही लोक. तर अँब्युलन्स मध्ये घेऊन जाताना त्याला साधारणतः 30 किलोमीटरचा प्रवासासाठी अँब्युलन्सला साधारणतः 1.5 तास लागला. आणि त्यामुळे त्याचा वेळेत हॉस्पिटल नाही भेटल्यामुळे किंवा वेळेत त्याचे उपचार न झाल्यामुळे त्याचा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. आणि मृत घोषित करण्यात आल्यानंतर आम्ही तिथं पोहोचलो साधारणतः 1-1.5 तासानंतर. तिथं आम्हाला कळाल्यानंतर गेलो तर आम्हाला त्याची बॉडी पण दाखवली नाही, काही नाही. आम्हाला सर्व सकाळीच बॉडी दाखवली. तर सकाळी आम्ही पाहिलं रूम मध्ये तर बॉडी अशी टाकून दिलेली होती सिव्हिल हॉस्पिटल आणि एका रूम मध्ये टाकून दिलेली होती. तिथं काहीच म्हणजे असं व्यवस्थित ठेवली वगैरे का कशात काही फ्रीज वगैरे काही तसं काहीच नाही, टाकून दिलेली होती. आणि मग त्याच्यानंतर सकाळी रात्री साधारणतः 8 वाजता डेट झाली होती. तर दुसऱ्या दिवशी साधारणतः PM करता तिने 2 वाजवले तिथं, 1-2 तिथंच वाजवले आम्हाला. आणि त्यानंतर PM होऊन रोड हे सर्व अज्ञात वाहनाने उडवल्यामुळे त्याच्या घरच्यांना सरकारकडून काहीच मदत नाही मिळाली. आणि आम्ही खूप प्रयत्न केले पण कुठं काही मदत भेटली नाही आणि काहीच नाही. आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही खूप प्रयत्न केले. लहान भाऊ आता मोठा गेला करता तोच होता, जास्त करून हुशार होता. रोड जर ओके असतं तर त्याला काहीच नसतं. पण खड्ड्यामुळे, रोडच्या खड्ड्यामुळे एवढं खड्ड्यांमुळे उपचार लेट भेटले आणि त्याचा मृत्यू बी खड्ड्यामुळे झाला. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार राहील असेल ना. कारण जर रोडचं काम व्यवस्थित असतं तर याचं काही झालंच नसतं ना. असं आहे ना. आता बी ते किती 6-7 वर्ष आले रोडचं, अजून आहे तीच परिस्थिती. आता सध्या जर बघितलं तर आता एका आठवड्यात 10 जण गेले जवळ. आणि अजूनही ते 2-3 वर्ष काम होईल त्याचं असं वाटत नाही. म्हणून आता सध्याची परिस्थिती पाहता मी माझ्या कामामध्ये बिझी आहे, मी माझ्या अभ्यासात बिझी आहे आणि तुम्हाला एका संध्याकाळी फोन येतो. ही फिलिंग मी स्वतः अनुभवतोय.
म्हणून मी थोडस बोलण्यासाठी पुढाकार घेतला की नाही बोललं पाहिजे. का कशासाठी तर उद्या मला खूप मनातून वाटतं की ही असं दुःख कुणालाच येऊ नये, म्हणजे दुश्मनाला येऊ नये. मोठमोठ्या परीक्षांचा अभ्यास करतो, मग आम्हाला पण समजतं की कुणाची काय जबाबदारी आहे, कुणाची किती अकाउंटेबिलिटी आहे. पर्सनली बोलायचं झालं तर मी अख्खा भारत फिरलोय. तो आमच्या बाबांनीच सगळा भारत फिरवलाय. सगळ्या भारतात रस्ते चांगले आहेत. रस्त्याचं तर काय म्हणजे बिलकुल इच्छा नाही बोलण्याची, पण उद्या चालून रोड होईल, उद्या चालून अजून काही गोष्टी होतील, पण आमचा माणूस तर परत येणार नाहीये ना. ये नंबर्स वही है जो पुलिस थाने में रिपोर्ट हुए। ये छोड़कर ऐसे हजारों केसेस हैं जो आज तक किसी ने दर्ज कराए ही नहीं। इन एक्सीडेंट में ऐसे बहुत से लोग हैं जिनको रोड पे एक्सीडेंट होने के बाद जिंदा हॉस्पिटल ले जाया गया, लेकिन हॉस्पिटल में जाने के कुछ दिनों बाद उनकी मौत हो गई या फिर वो जिंदगी भर के लिए अपाहिज हो गए। ये इम्पोर्टेंट डेटा गवर्नमेंट के पास, लोकल अथॉरिटीज के पास है ही नहीं। द बॉम्बे हाई कोर्ट ने एक बहुत ही महत्वपूर्ण फैसला दिया। राइट टू सेफ रोड्स इज अ फंडामेंटल राइट अंडर आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, यानी सुरक्षित सड़कें हर नागरिक का मौलिक अधिकार है। कोर्ट ने कहा, इट्स हाई टाइम दैट कंपनसेशन बी अवॉर्डेड टू द विक्टिम्स और देयर फैमिलीज who have suffered deaths or injuries due to potholes. अब वक्त आ गया है कि उन परिवारों को मुआवजा दिया जाए जिन लोगों ने अपनों को खो दिया सिर्फ एक गड्ढे की वजह से। जब तक जिम्मेदारी नहीं ली जाएगी, जब तक कॉन्ट्रैक्टर्स और ऑफिसर्स पर अकाउंटेबिलिटी नहीं होगी, तब तक ये मौत का सिलसिला नहीं रुकेगा। सिर्फ रिमाइंडर देना, सिर्फ ड्यूटी याद दिलाना ये काफी नहीं है। ये फैसला सिर्फ एक जजमेंट नहीं, एक सवाल है हम सबसे। अगर सड़क हमारी है तो जिम्मेदारी कौन लेगा? इन्हीं सड़कों पर हर साल हजारों जिंदगियां खत्म होती है। हर साल 4 लाख से ज्यादा सड़क दुर्घटनाएं होती है, जिसमें 1,70,000 एवरेजली लोग मारे जाते हैं। 2023 के पुलिस रिपोर्ट के मुताबिक 4,80,583 रोड एक्सीडेंट हुए, जिसमें 1,72,890 लोग मारे गए। इसमें सबसे ज्यादा घायल और मारे जाने वाले लोग 2 व्हीलर चला रहे थे। 2 व्हीलर हमारी रिस्क भरी भारतीय सड़कों का बैकबोन, पर जब रोड का ही इतना गंदा हाल हो तो यही बैकबोन सबसे ज्यादा असुरक्षित हो जाती है। आता जे काम चालू आहे ते पण व्यवस्थित नाही। आता माझं घर इथून अर्धा किलोमीटर आहे, तरी मला भय वाटतं गाडीवर आहे। डेटा में आंकड़े तो दिख जाते हैं, पर डेटा कभी ये नहीं बताता कि उनमें कौन था, किसने नए घर के सपने सिंचाए थे, किसने कल के लिए स्कूल की फीस बचाई थी। हर नंबर के पीछे एक कहानी है, हर कहानी के पीछे एक रास्ता। नगर मनमाड़ हाईवे। लोग कहते हैं मौत यहाँ वेटिंग लिस्ट पर नहीं, फास्ट लेन पे होती है। 2022 में इस रोड पे 61 लोग मरे। 2023 में ये आंकड़ा 108 तक पहुंचा और 2024 के पहले 7 महीनों में ही 92 मौतें हुई और हर साल दर साल ये आंकड़े बढ़ते ही जा रहे हैं। इनमें कोई पिता था, कोई माँ थी, कोई बेटा था, कोई सपना था। एक पॉटहोल का मतलब सिर्फ अनइवन रोड नहीं होता। कभी कभी वो एक जिंदगी और मौत के बीच का फर्क होता है। कभी सिस्टम डीले करता है, कभी कॉन्ट्रैक्टर, पर हर डीले के पीछे कोई लाश होती है, कोई फोटो फ्रेम भरी जाती है। सड़क को मरम्मत चाहिए, पर सबसे पहले सोच को।
एक माँ रोज हाईवे के उस मोड़ पर रुकती है जहाँ उसके बेटे का एक्सीडेंट हुआ था। कहते हैं वो हर बार एक ही सवाल पूछती है, ये सड़क कब सही होगी? कोई जवाब नहीं देता, क्योंकि सड़क भी खामोश है। मेरे मन में कुछ सवाल है, शायद इनके जवाब आप लोग दे सको। क्या आपने कभी सोचा है कि जिस सड़क पर आप हर दिन सफर करते हैं वो आपकी जिंदगी भी ले सकती है, और इससे किसी को कोई फर्क नहीं पड़ेगा। इन्हीं खराब सड़कों को किस्मत मान लेना ही हमारी सबसे बड़ी गलती नहीं है। जब कोई सड़क दुर्घटना में मरता है, क्या वो सिर्फ एक न्यूज़ हेडलाइन बनकर रह जाना चाहिए या हमारी सामूहिक शर्म बननी चाहिए? क्यों हमारे टैक्स के पैसे से बनी सड़कें हमारी ही लोगों की कब्र बन रही है? अगर किसी मंत्री या अफसर के परिवार का सदस्य ऐसी सड़क हादसे में जाता तो हालात वैसे ही रहते? क्या आपने कभी किसी सड़क हादसे के परिवार की आंखों में झांक के देखा है? वो दर्द देखा है जो कभी मरता नहीं। कितनी जिंदगियां और जाएंगी तब हम किसी को कुछ करना चाहिए से मुझे कुछ करना चाहिए पे आएंगे। हर सड़क हादसे के बाद असली जिम्मेदार कौन है? ड्राइवर, किस्मत, या वो सिस्टम जिसने सड़कें ऐसी छोड़ी? क्या आपने कभी सड़क की हालात पर शिकायत दर्ज की है या आरटीआई डाली है, या बस हॉर्न बजाकर आगे बढ़ गए? क्या किसी की मौत तभी मायने रखती है जब वो हमारे घर की होती है? हम सड़कों पर फूल चढ़ाते हैं लेकिन सवाल नहीं उठाते, क्यों? अगर ये सड़कें बोल सकती तो क्या वो हमारे नेताओं से ज्यादा सच्ची कहानी सुनाती? शायद बदलाव मुश्किल नहीं है, बस हम में बोलने की हिम्मत नहीं है। रास्ते भूल जाते हैं पर हम उन्हें दोबारा दिखला सकते हैं। जिंदगी के रास्ते, जिम्मेदारी के रास्ते, इंसानियत के रास्ते। अगर हम चाहें हर मौत को एक सीख बना सकते हैं, हर कहानी को एक शुरुआत। आज मैं आप सबसे एक अपील, एक विनती करना चाहती हूँ। आज हम सब अपने घरों में सेफ है, सुरक्षित है, लेकिन हर घर इतना खुशनसीब नहीं था। कुछ घरों में आज भी एक कुर्सी खाली है, एक फोटो फ्रेम जिसमें मुस्कान तो है पर इंसान नहीं। उन परिवारों के लिए हम चुप क्यों हैं? आज अगर हम चुप रहे तो कल कोई और माँ अपने बेटे का इंतजार करेगी और सड़क उसका जवाब बन जाएगी। मैं उन सब से गुजारिश करना चाहती हूँ जो सेफ है, जो अपने घर तक पहुंच गए, प्लीज चुप मत रहिए। उन लोगों के लिए आवाज उठाइए, उन परिवारों के लिए खड़े हो जाइए जिन्होंने अपने सपने सड़कों पर खो दिए। ये सिर्फ उनका न्याय नहीं, हम सब का हक है। अगर हम मिलकर खड़े हो गए तो सिस्टम को सुनना पड़ेगा, तभी सड़कें मौत का नहीं, जिंदगी का रास्ता बनेगी।